होतील. मला या चर्चेमध्ये मागच्या सेगमेंटमध्ये मधु चव्हाण साहेब जे बोलले त्याचा थोडा रेफरन्स घ्यायचा आहे आणि आता सदाभाऊ खोत जे काही बोलले त्याच्याबद्दलही बोलायचं आहे. आता मगाशी मधु चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून काय म्हणाले की कुठलीही गोष्ट सिद्ध झाली नसताना, कायदेशीर पातळीवर सिद्ध झाली नसताना अशा पद्धतीचे आरोप करणं हे किती चुकीचं आहे. मग मला सांगा की तुम्ही आयुष्यभर जे आहे भारतीय जनता पार्टी हे पवार साहेबांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करत आलात. मग कधी दाऊद इब्राहिम बरोबर संबंध जोडलेत, कधी एनरॉनच्या संदर्भामध्ये तुम्ही बोललात, कधी भूखंडाच्या संदर्भामध्ये बोललात, अजितदादांच्या संदर्भात, सिंचनाच्या संदर्भात आरोप केले, मग भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील. ज्या ज्या वेळेला हे असे आरोप झाले आणि तुम्ही त्याच्यासाठी गदारोळ केला त्यावेळेस कुठल्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं, कुठल्या कायदेशीर चौकशीमध्ये त्यांना दोषी ठरवलं होतं, तरी सुद्धा तुम्ही आरोप करत गेलात, माध्यमांच्या माध्यमातूनच आरोप करत गेलात, प्रचार सभांमधून आरोप करत गेलात, आमच्या नेत्यांना, आमच्या पक्षाला तुम्ही बदनाम देखील केलं. आजही पवार साहेबांच्यावर कुठल्याही तुम्ही केलेला आरोप सिद्ध होऊ शकला नाही. उलट तुमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी, मनोहर जोशींनी त्यावेळेस युतीचं सरकार असताना पवार साहेबांचं दाऊद इब्राहिमच्या बाबतीमध्ये कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीचं जाहीरपणे विधानसभेमध्ये सांगितलं होतं. अशा अनेक वेगवेगळ्या चौकशांमध्ये कुठेही ते सिद्ध झालेलं नाही. अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले. त्याच्या बाबतीमध्ये थेटपणे न्यायालयीन पातळीची असेल किंवा कायदेशीर कुठलीही चौकट असेल, याच्या कुठल्याही चौकशीला आम्ही टाळलेलं नाहीये आणि ती थेटपणे चौकशी सुरू आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आत्मविश्वासानं सामोरं जातोय आणि उद्या त्याच्यातून बाहेरही पडू. मग मला सांगा, तुमच्यावर आरोप झाले, काही कागदपत्र दिली, भ्रष्टाचार झाल्याचा माध्यमांच्या माध्यमातून त्यामध्ये बाहेर आलं, आम्ही काही मुद्दे मांडले, याच्या बाबतीत जर संशय निर्माण झाला असेल तर तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर न्यायालयीन चौकशीला का तयार होत नाही? ज्यावेळेस नाही, माझं पूर्ण होऊ द्या. आम्ही अजितदादांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस, सिंचनाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस दादांनी राजनामा दिला होता. ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकता का? राजनामा देऊन या जागतिक जलतज्ञाकडून चौकशी केली, मग तुम्ही का नाकारता या गोष्टी? मला देखील सदाभाऊ जे बोललेले त्याच्यावरही बोललं पाहिजे.